निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। प्रेक्षक हो नमस्कार, मी सहदेव जाधव आणि आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज। अकोले तालुक्यातील तिरडे आश्रम शाळेमध्ये एक मोठा खळबळजनक प्रकार घडलाय। विद्यार्थिनींसोबत या आश्रमशाळेत असभ्य वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी संबंधित शिक्षक आणि त्याला मदत करणाऱ्या शिक्षिका मुख्याध्यापिकेसह शिपायांविरोधात अकोले पोलीस ठाण्यात आता पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आपण हा स्पेशल रिपोर्ट बघूया। अकोले तालुक्यातील तिरडी आश्रमशाळेत विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी संबंधित शिक्षक आणि त्याला मदत करणाऱ्या शिक्षिका मुख्याध्यापिकेसह शिपायांविरोधात अकोले पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित विद्यार्थिनी 10वीच्या वर्गात शिक्षण घेते, वसतिगृहात राहत आहे। ती ज्यावेळेस वसतिगृहामध्ये राहत होती त्यावेळी 8वीच्या वर्गात शिक्षण घेत असताना शिक्षक धुपेकर, पूर्ण नाव माहीत नाही, हे तासिका संपल्यानंतर वर्गात यायचे व सतत तिच्यावर मैत्रिणींसोबत बोलण्याचा प्रयत्न करायचे। एके दिवशी जेवणाची सुट्टी झाली त्यावेळेस धुपेकर वर्गात आले व पीडिता मैत्रिणींसह बाकावर बसलेल्या असताना ते तिला म्हणाले, काय करत आहेस? त्यानंतर बोलणे टाळण्याकरिता ती दुसऱ्या बाकावर जाऊन उभी राहिली। यावेळेस धुपेकर यांनी गैरकृत्य केलं। तसेच तिची मैत्रीण वयवर्षे 17 तिच्याशी देखील गैरकृत्य करत दुसऱ्या मुलीस बोलले की माझे पाठ खाजवून दे व हातपाय दाबून दे। त्यानंतर सर्वांनी मिळून मुख्याध्यापिका कुलथे यांच्याकडे जाऊन तक्रार केली। त्यावेळी त्या म्हणाल्या, तुम्हाला माझी शपथ आहे की घरी काही सांगायचं नाही। त्यानंतर धुपेकरांची दुसऱ्या शाळेत बदली करण्यात आली। याच बरोबर गभाले यांची पत्नी गभाले या नेहमी मुलांच्या नावानं चिडवून त्रास देत असे। त्यानंतर ती 9वी मध्ये शिक्षण घेत असताना जेव्हा शाळेच्या आवारात तसेच वसतिगृहात फिरत असताना साफसफाई कामगार धांडे मामा पाठलाग करायचे व कपडे धुत असताना देखील जवळ उभे राहायचे। असे प्रकार सारखेच सुरू झाल्यानं पुन्हा घडलेला सर्व प्रकार मुख्याध्यापिका कुलथे मॅडम यांना सांगितला। तेव्हा देखील त्यांनी जर झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुम्हाला शाळेतून काढून टाकू अशी धमकी दिली। हा सर्व प्रकार घरी सांगितला तर घरचे बोलतील या भीतीमुळे कोणतीच घटना घरी सांगितली गेली नाही। त्यानंतर मे महिन्यात उन्हाळ्याच्या सुट्टीत धांडेमामा यांची देखील बदली झाली। तेव्हा 10वीला गेल्यानंतर मुख्याध्यापिका तिला सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून बोलू लागल्या, मानसिक त्रास देऊ लागल्या। सदरचा मानसिक त्रास सहन न झाल्यानं आश्रमशाळेतील मोबाईल फोनवरून आईला कॉल केला व गेल्या 2 वर्षापासून घडलेला सर्व प्रकार आई वडिलांना सांगितला। पालक व संबंधित पीडित मुली पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांनी दिलेल्या जबाबावरून 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। राजसत्ता न्यूज ब्युरो, अकोले। डॉक्टर कानडे हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपी सेंटर, राहता। हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक, लेझरद्वारे मूळव्याध, फिशर, भगंदर उपचार केंद्र, कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार, मूळव्याधचं इंजेक्शन देखील उपलब्ध। पुरुषांसाठी शिश्न शिथिलता घालवून ताठरपणा निर्मिती उपचार, दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा। तर बघताय काय, आजच संपर्क करा। डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी, राहता, जिल्हा अहिल्यानगर। संपर्कासाठी क्रमांक आहे 942 0636 736 किंवा 8208 423324।